झाले पेपर चालू आणि पहिलाच पेपर आहे इंग्लिशचा. म्हणून आमची मॅडम लवकर उठली आहे आणि आज ट्युशन आहे 6चा आहे ना. आणि आता पण ती अभ्यासच करत होती ती कोपऱ्यात बसून. आणि आमचे खाऊचे डबे आम्ही चाय पियाला घेतले, सकाळची 32 डबे. आणि ही आहे आमची चायच नाही नुसती बाकी, अजून अंडा पाव पण आहे. पण आज माझी चाय जरा लवकर झाली आहे म्हणून मी अंडा पाव यांना थांबवलं आहे. चाय पिऊन झाल्यावर आमच्या घरात नाश्ता अजून एकदा होणार आहे, तो म्हणजे अंडा पावचा आहे ना मिस्टर. असे करतात आहे ना. योगिनीला विचारा दवी नाही ते असं काय सर. आणि योगिनीचं आवडीचं आहे अंडा पाव. तर चला आता चाय पिऊन घेते. मॅडमचं 11 वाजता, तिला 11:15 वाजता जायचं, 11चा पेपर आहे. काय खाते ग नको. चला आज जळलेलं आहे ना ब्रेड. मिस्टर का हो आज अंडा करताना अंडा फोडत होती आणि तो अंडा मला टाकायचा होता छोट्याशा वाटीमध्ये. त्याच्यानंतर मम्मी मीठ मसाले टाकते. तर तो अंडा मी वाटीत टाकायच्या बदली तो असा फोडताना तो जमिनीवरच फुटला, म्हणजे जमिनीवरच पडला ते अंड्याचा आतमधला. तर एक अंडा वेस्ट झालं, तो मी काय उचलला नाही, तर मग घेतला असा टिश्यू पेपरने आणि मग ते फेकून दिला. तर एक अंडा कमी झाला. आणि आता अंडा ब्रेड दिला आहे त्यांना. आता योगिनी जाईल, 15 मिनटं आहे अजून तिला जायला. तिला फटाफट खायला दिला तर मिस्टर पण जातील आणि नेत्रा मॅडम पण जाईल कॉलेजला आणि मी मग एकटी. तर चला जेवण पण बनवायचं आहे. मिस्टर तुम्ही मला मच्छी आणून देणार आहे की नाही. हां ठीक आहे मग. चला योगिनी मॅडमची चालली आहे पहिला पेपर द्यायला. का योगिनी चालली आहे पेपर द्यायला. मस्त जाईल पेपर. तशी तू हुशार आहेच. चल गो ना जा. हे बघ लगेच आशीर्वाद घे. आयडी कार्ड कुठे आहे तुझा? तुझा कुठे आहे? तुझं कुठे आहे? ओ मिस्टर कप. चला बिग बॉस बघ. बाय बाय बाबू. बाई दीदी पण येते. तर चला मिस्टर घेऊन आले मच्छी. आणि मच्छी म्हणजे सुरमे घेऊन आले, परत कोलबी घेऊन आले. आता मी कोलबीची चटणी करणार आहे, म्हणजे कोलबी कांदा टॅमॅटो टाकून त्याची चटणी ग्रेव्हीमध्ये करणार आहे. आणि मच्छीची आमटी करणार आहे सुरमेची आणि फ्राय करणार आहे. आता माझी रेसिपी ना मी खूप वेळेला सांगितली आहे आणि दाखवलीसुद्धा आहे, त्यामुळे मी रेसिपी दाखवत नाही. फक्त मच्छी काय काय आणले ते तुम्हाला दाखवते आणि ते मला आता करायचं आहे. पहिला ही कोलबी आहे, सोलून मिस्टरांनी घेऊन आलेले होते. फक्त त्याचे धागे मला काढायला लागतात. म्हणजे इथे धागा असतो एक आणि इथे आतमध्ये एक असतो. इथे एक धागा असतो आणि आतमध्ये एक धागा असतो. आणि इथे सुरमेची आमटी करायची. परत ते मीनी मसाले अद्रक लसूणची पेस्ट लावून ठेवली. आता हे फ्राय करायचे. मच्छी करायची आहे. योगिनी मॅडमची आली आहे परीक्षा देऊन आणि तिला पेपर कसा गेलाय काय गो कुठे हाय कुठे छान गेलाय पेपर. चला आता फटाफट जेवण बनवून घेते, कारण मिस्टर येथील जेवायला काय आयडिया नाही. नेत्रा मॅडम पण येणार आहे, 3:30 वाजता सुटणार आहे. आणि वाजले आता 3, कारण मिस्टरने मच्छी आणून दिली मला 1 वाजता, त्यामुळे जेवण करायला पण मला लेट झालं आहे. तर चला फटाफट आता जेवण करून घेते आणि नंतर भेटते. चला आता जेवण झालं आहे आणि आता मी जेवून घेते. मेन गोष्ट जेवायला मी आणि योगिनीच आहे. हे बघा, कारण मिस्टरांना काम आहे ते येऊ शकत नाही आणि नेत्रा मॅडम का अजून आली नाही कॉलेजवरला. तर चला आता जेवून घेते. मस्तपैकी आज मच्छीचा भेट आहे आमच्याकडे, तुम्हाला
इथे मी केले कांदा टॅमॅटो टाकून कोलबीची चटणी, म्हणजे मी अशीच बनवते. इथे सुरमई फ्राय केले, इथे सुरमईची आमटी आहे आणि भात. चला आता जेवून घेऊया आणि मग त्याच्यानंतर घरातले काम ते आवरायचे. मस्त झाले. आम्हाला कोलबी नाले आवडते, सगळ्यांना आवडतं आमच्यावर. मच्छी बघूया. ठीक आहे. चला जेवूया पटापट. तर चला आता वाजले 6 काय 6:30 वाजायला आले आणि मी जेवल्यानं झोपते, हे माझी सवय आहे. आणि मी आता थोडा वेळ झाला उठले आणि माझे मिस्टर आता आले मला जेवायला दे करून. आता जेवायचा टाईम नाही आहे, मी आता यांना जेवायला देणार नाही. मी आता चाय देईल बनवून त्यांना. तुम्ही तर बोललेला नाही टाईम. अगं मी चायच मागतोय ग. तू आधी जेवायला मागत होता. जेवून तर मी आलो. काय बोलत तू? आज मला किती खोटं बोलतो मी. यांना वाटतं मी खोटं बोलते करून. सुरमई होती, झिंगा होता जे आणि आपल्या घरातलं तळलेला लेप होते, लेप आणि बुर्जी. कोणाकडे गेलेलं जेवायला? ऑफिस मध्ये आलेलो 3 वाजता ते जेवत होते. एवढं सर्व घेऊन येतं हो, प्रत्येक जण घेऊन येतो. मग तू पण घेऊन जायचं ना काहीतरी. अगं मी आणतो ना जेवायला, काय राईस बी सगळं मागवतो. ठीक आहे, फुकट नाही जेवत. 3 दिवस झाले माझे मिस्टर आहे ना म्हणतात AC घेऊ AC. आता सांगा भाड्याच्या घरामध्ये AC घेणं गरजेचं आहे की नाही? सांगा एकदा. मी तर गरमी आहे का, भाडा असू दे ना स्वतःच असू दे. मला नाही वाटत मिस्टर AC घ्यायला. मला असं वाटतं घेऊ. ठीक आहे, ये हप्ता EMI फटाफट जातो. 8 महिन्यात EMI करायचं. चला आज बघूया AC बघायला जाणार आहे. घ्यायचा विचार माझा तर नाही आहे आणि माझ्या मिस्टरांचं आहे, माझ्या दोन्ही पोरीचंच आहे. म्हणजे तिघांना खूप गरम होतो रात्रीच्या टायमाला. रात्री काय असा गरम होतोच, कारण टॅरेसवरती आहे, तो खूप गरम होतो आणि तो गरम झाल्यानंतर मग आमची नाकीनं होते. आता हा महिना गेल्यानंतर एप्रिल मे तर आमची लय नाकीनं होणार आहे. म्हणजे आम्ही घरात राहू नाही शकत, एवढा गरम होतो आणि वाफा मारतात नुसत्या, आहे ना. बाहेर पण तेवढं. तर बघूया, बघायला चाललो आहे. घ्यायचा विचार माझा तर नाही आहे, पण मिस्टरांवर आहे. मला असं पण AC आवडत नाही. म्हणजे AC आवडते पण ACची हवा आवडत नाही. आणि बघूया, आम्ही रूमवाल्याशी अजून बोललो नाही, फक्त AC बघून येऊ काय ते. मला तर असं वाटतं एकदा बोलतो त्याच्याशी, आम्ही AC घेतोय करून, पण आम्हाला लावायचं कुठे ते तुम्ही सांगा हो. असं बोलतो त्याच्याशी, बघतो काय बोलतो. आहे ना नेत्रा? रूम आमचे अगं भाड्याने राहतो आपण. हां सांगावं लागणार. मग तो बोलला ना घ्या, पण सांगता तू गेल्या वर्षी बोललेला होता. नाही, AC बुक केली आहे. नाही असं नको बोलू, असं काही बोलू AC नको. बुक करायला चाललंय. नाही असं काही नको बोल. मला AC घ्यायचं ठरवलंय. आम्ही ठरवतो AC घ्यायचं, फक्त कुठे काय लावायचं ते जरा सांगा तुम्ही. खूप गरम होतो म्हणून मी गेल्या वर्षी बोललेलो, माझं प्लॅन कॅन्सल झालं, या वर्षी आलं. तुम्हाला काय सांगते, म्हणजे असं आमचं बोलतो का नेत्रा फोन. तर चला आता हा बोलतोय, फोन करतोय ना फोन. मग थांबायला समजवायला लागतं. जरा मी व्हिडिओ बंद करते. ती माझ्या घरातले सर्व कामं झाले. तुम्हाला तर माहिती आहे माझ्याकडे 7 वाजता पाणी येतो आणि पाणी आल्याने सर्व कामं माझे होतात. पटापट पाणी भरून घेतलं, एका साईडला मशीन लावली, लादी पुसून घेतली आणि किचन वटा पण स्वच्छ करून घेतलं आहे. आता फक्त जेवण गरम करायचं आहे. तर आता आम्ही चाललो आहे विजय सेलमध्ये, कारण AC बघायला. अजून बुक करणार की नाही, घेणार की नाही ते काय माहीत नाही, पण माल्याला आम्ही फोन केला, त्याला सांगितलं की आम्ही AC घेतो आहे करून, आम्हाला कुठे कसं म्हणजे बस लावायची AC ते सांगा करून. तो ठीक आहे बोलतो, तुम्ही AC घ्या, आम्ही सांगतो. पण आता आम्ही विजय सेलमध्ये जातो आहे, AC बघतो आहे. आता 9 वाजले, 10 वाजेपर्यंत विजय सेल असतो. तर चला आता आम्ही जातो. आमच्या इथे फक्त 5-10 मिनिटाचं अंतरवरच आहे विजय सेल. सॅमसंग पण आहे. आम्ही फायनली आलो आहे AC बघायला. तुम्ही बघा
हां काय बोलते नाही तर झाली बघून जाऊया घरी चला पप्पाला विचार पप्पा घरी जायचं पप्पा घरी जायचं बघून झालं काय झाले मस्त आहे मस्त आहे तर घरी जाऊया दुस्टर 4.2 रे फ्रीज नाही घ्यायचंय आपल्याला आणि फ्रीज बघा किती सुंदर छान छान आहे पण माझा पण फ्रीज खूप छान आहे माझ्या घरी आहे आणि छान वाटतं तूने ठेवलंय आहे मी आम्ही उगाच फिरतोय विनाकारणचे AC बघायला आलोय पण इथे आता फ्रीज बघतोय चला इथे पण बघते मी फ्रीज हा हा नेत्रा ते किती मोठी मोठी फ्रीज आहे बघा नेत्रा हा फ्रीज उघडून बघ लॉक नाही ना ओ कधी माझं असं फ्रीज येईल इथे अंडे ठेवायचे ठेव चल बंद कर पण तू अंडे बाहेर ठेवते तर काय बोलते मी छान आहे ना खरंच मला लय आवडला ग हा पिझ्झर आहे वाटतं चिकन बिकन ठेवू शकतो 1 लाखाचा फ्रीज आहे नेत्रा बोलते भारी आहे पण आपल्याला नाही घ्यायचं चल या 4.25 आम्ही AC बुक नाही केली आयफोन 15 सुद्धा आमच्या हातात तरी आम्ही आयफोन 17 कडे बघायला काय आहे तिरका डोल्याने बघितला बघा आमच्या इकडचा विजय सेल आमचा विजय खूप वेळेला तुम्हाला दाखवलाय विजय सेल म्हणून सिद्धिविनायकचं मंदिर आहे बघा आहे ना कमालची गोष्ट हा मंदिर आहे विजय सेल काय बोलतो क्रोमामध्ये जाऊया कशाला बघायला इकडचा भाव कमी तिकडे बस हँडटन अरे तू तंदूर मोमोज चिकन तंदूर मोमोज घरात जेवण नाही बनवलं पोरीचे लाट कुठे बघा आवरट वेटर ऑर्डर चल आता मागवलंय तर मी पण खाते हो तुम्ही पण खावा आता मागवलंय तर मोमोज चला फायनल आमचा डिसिजन झाला आहे AC घ्यायचं आणि AC बघून आलो आहे परत कसं काय म्हणजे आमचं बजेट असणार दर महिन्याला केवढे जाणार ते सर्व असं म्हणजे बघून आणि ठरवून आलो आहे आता उद्या जाणार आणि ते बुक करणार आणि मग आमच्याकडे परवा AC येणार आणि मग आम्ही मस्त ACमध्येच झोपणार आणि मी मध्ये उठणार आणि सांगणार बंद करा कारण मला ACची हवा जरासुद्धा आवडत नाही का नाही करणार थंड वातावरण तर चला आता जेवण झालं आमचं आणि भांडी सुद्धा घासून घेतलं कारण माझं पाणी ना रात्रीचं आता लवकर जातो जरा म्हणून फटाफट जेवल्या लगेच भांडी घासून घेते आणि बस आता उद्या जाऊन बघूया AC बुक करायची आहे आणि माझ्या मिस्टरांना लय गरम होतो त्यांना साधा कचरा मारायला सांगितलं ना कचरा मारेपर्यंत ते पुरे एवढे होतं ना गरमीमध्ये ना यांची हालत खराब होते मी बघते जेवण करतानाच मला होतं आता तर अजून एवढी गरमी चालू न झाली पण पुढच्या महिन्यात एप्रिल आणि मेमध्ये लय हालत खराब होणार तर चला आता इथेच ब्लॉग एंड करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझे ब्लॉग कसे वाटतात बाय बाय गुड नाईट